पुष्पा 2 प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त एक दिवस उरलाय। 5 डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे। तब्बल 3 वर्षांपासून या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे। अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता। याशिवाय पुष्पा आणि श्रीवल्लीची केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती। पुष्पा द राईटच्या यशानंतर आता लवकरच पुष्पा 2 द रूलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। सुरुवातीला पुष्पा 2 ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण तांत्रिक बाबींमुळे या सिनेमाचं प्रदर्शन मेकर्स कडून पुढे ढकलण्यात आलं। त्यानंतर अल्लू अर्जुनने नुकतीच इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं सांगितलंय। या पोस्टच्या कॅप्शन मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकाने 5 वर्षांचा प्रवास आता संपला असल्याचं म्हटलंय। आता दुसऱ्या भागात कोणता पुष्पराज पाहायला मिळणार याचा उलगडा 5 डिसेंबरला होणार आहे। नमस्कार, मी मानसी। न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पुष्पा 2 चित्रपटासाठी देशभरात ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली। आजवर प्रभासच्या बाहुबली 2 साठी रेकॉर्ड ब्रेक बुकिंग झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर यशच्या KGF 2 चा नंबर लागतो। यासाठी 80 कोटीहून अधिक ऍडव्हान्स बुकिंग झालं होतं। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रामचरण आणि ज्युनियर NTR यांचा RRR सिनेमा आहे। यासाठी 58 कोटींचं ऍडव्हान्स बुकिंग करण्यात आलं होतं। पुष्पा 2 साठी 30 नोव्हेंबर पासून ऍडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली होती। या चित्रपटाचं बजेट 400 कोटींच्या घरात आहे। त्यामुळे निर्मात्यांना पुष्पा 2 रेकॉर्ड ब्रेक कमाई करून 1000 कोटींच्या क्लब मध्ये प्रवेश करेल अशी आशा आहे। तसेच हा बहुचर्चित चित्रपट ऍडव्हान्स बुकिंग मध्ये सुद्धा एक नवीन रेकॉर्ड करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाने केलेल्या जबरदस्त मार्केटिंग आणि प्रमोशनमुळे हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक गाठणार असं बोललं जातं। चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी अल्लू अर्जुन पटना, चेन्नई, कोची आणि मुंबई या शहरात फिरला। चित्रपटाच्या डिजिटल आणि टेलिव्हिजन हक्कांच्या विक्रीने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असून आता हा चित्रपट ऍडव्हान्स बुकिंग मध्ये नवे उच्चांक गाठणार असा अंदाज लावला जातोय। चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी निर्मात्यांनी मुंबई, दिल्ली, बेंगळूर आणि चंदीगडसह प्रमुख शहरांमध्ये ऍडव्हान्स बुकिंग सुरू केलं होतं। दिल्लीमध्ये या चित्रपटाचे तिकीट 1800 रुपयांना विकलं जात होतं। दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगचा दर पाहून या तिकिटाच्या किमतीची आणि सिनेमाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती। तर मुंबई आणि बेंगळूरमध्ये तिकिटाची कमाल किंमत अनुक्रमे 1600 आणि 1000 रुपये आहे। 5 डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असला तरी तेलंगणा सरकारने आज रात्री 9:30 वाजल्यापासून चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यास परवानगी दिली आहे। स्पेशल शोचे चाहत्यांना सिंगल स्क्रीनवर तसेच मल्टीप्लेक्स मध्ये चित्रपट पाहता येणार आहे। विशेष म्हणजे या शो साठी तिकीट दरात 800 रुपयांपर्यंत वाढ करण्याची ही परवानगी देण्यात आली आहे। मात्र ही किंमत फक्त आज म्हणजेच 4 डिसेंबरच्या शो साठी लागू होणार आहे। चित्रपटाच्या प्रदर्शना दिवशी तेलंगणा सरकारने 5 नियमित शो व्यतिरिक्त पहाटे 1 वाजता आणि 4 वाजता 2 अतिरिक्त शो घेण्याची परवानगी दिली। त्या अतिरिक्त शो साठी सिंगल स्क्रीन थिएटर मालकांना 8 डिसेंबर पर्यंत तिकीट किंमत 150 रुपयांनी वाढवण्याची परवानगी दिली आहे। 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ही वाढ 105 रुपये असू शकते आणि 17 ते 23 डिसेंबर दरम्यान तिकीट दर 20 रुपयांनी वाढवता येईल। 24 डिसेंबर पासून तिकीट दर सामान्य किमतींवर येतील। पुष्पा द रूलने आतापर्यंत भारतातील प्रमुख शहरांमध्ये सुमारे 3 लाख तिकिटांची विक्री केली आहे। या बुकिंग मधून चित्रपटाने आतापर्यंत सर्व भाषांमध्ये 1.51 कोटी रुपये कमावले। चित्रपटाचा रन टाइम 3 तास 20 मिनिटे आहे आणि त्याला UA प्रमाणपत्र देखील मिळालंय। पुष्पा 2 ची भारतासह विविध देशात चर्चा आहे आणि चित्रपटाने आतापर्यंत जागतिक स्तरावर ऍडव्हान्स बुकिंग मधून 30 कोटी रुपये कमावलेत। पुष्पा आणि पुष्पा 2 या दोन्ही ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये एका मराठी माणसाचा आवाज हमखास देशात गाजणार आहे। मूळ तेलुगू मधील या चित्रपटाला हिंदीमध्ये प्रदर्शित करताना अल्लू अर्जुनच्या पात्राला मराठी अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिलाय। जेवढी चर्चा अल्लू अर्जुनची झाली तेवढी चर्चा श्रेयस तळपदेच्या आवाजाची झाली आहे। आता पुष्पाच्या दुसऱ्या भागातही अल्लू अर्जुनच्या श्रेयस तळपदेने आवाज दिला असून त्याने या दुसऱ्या चित्रपटासाठी डबिंग करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय। मीडिया रिपोर्ट्सनुसार पुष्पा 2 हा देशातील सर्वाधिक लांबीचा चित्रपट असणार आहे। या चित्रपटाचा रन टाइम तब्बल 3 तास 21 मिनिटं असण्याची शक्यता आहे। सोशल मीडियावर या संदर्भातील अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत। नुकतंच शूटिंग संपल्याने चित्रपटाचा रन टाइम 3 तास 21 मिनिटांपर्यंत असेल असं बोललं जात आहे। त्याचबरोबर पुष्पा 2 अशीच कमाई करत राहिला तर पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई करणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरू शकतो असंही म्हटलं जातंय। आता पुष्पा 2 चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।
तत्पूर्वी आजच्या कलारंजन या भागात इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.